संताकडे जावं लागतं तेव्हा देवाचं दार कळतं. हे तर मंदिराचे दार कुठे बी देवळं तर कचरा झाला, त्याचा पत्ताच नाही. भूत आलं हे देवळाचा. पण ज्ञानोबराने कोणतं सांगितलं, त्या दारात गेलं की नाम घेता उठा उठी होय संसाराची देवाची द्वारी कोणाच्या दारात 7 लग्न नाही, कर्म जळालं का नाही, 5 जळालं का नाही, त्याचं शिल्लक राहिलं काय. किती सोपं सांगितलं, लगेच म्हणते ते. आपलं तर पावसाळा पारंपरिक चालू, त्याचा पत्ताच नाही. गोकुळे चालू 4 महिने हरिपाठ चालू, म्हणजे हरिपाठ घेऊ नका असा संदेश मला द्यायचा नाही. हरिपाठ घ्या, हरिकीर्तन ऐकलंच पाहिजे, हरिकीर्तनाला गेलंच पाहिजे, परंतु प्रश्न बी विचारले पाहिजे, मनगट धरलं पाहिजे, त्याची पूजा करतो, आपण गाजी टाकतो, सांग ना बाबा हे आम्हाला देवाचं दार कुठे बाप्पा, ऐकून सांगू नको, तू गेलतास का, आम्हाला घेऊन जातो का, कसं जायचं, कोणता मार्ग आहे, सोपं झालं की नाही. पुढे हरिपाठ म्हणायची तरी गरज आहे का काही, पुन्हा ग्रंथ पुस्तकाची गरज आहे का, नाही बाय बाबा नाही. तुका म्हणे सोपे आहे आपली शहाण्याच्या लाईनीले येण्याच्या लाईनीले आपण आपलं बघा. जे शहाण्याच्या लाईनला लागलेलं त्याला माहित का नाही, माहितीत का नाही येडे कोण कोण येतात. जे शहाण्याच्या लाईनला आला त्याला माहिती येडे कोण कोण येत.